एक पारिवारिक आणि खासगी कार्यक्रम आहे. तृप्ती अंधारे, चौताळेकर, उमाटे, तानाजी माने, करमरकर, उद्धव हलाळेजी, अंजली टेंभुर्णीकर, कितीतरी नावं मी घेऊ शकते, पण आता सगळे बसलेले माझा परिवार, अशी असंख्य नावं यांच्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि चांगल्या रीतीने या ठिकाणी साकारला गेला. प्रत्येकाचा सहभाग आपल्या सगळ्यांचा अमूल्य आहे. आपल्या सगळ्यांपासून मी खूप शिकले, प्रगल्भ झाले. असं असंख्य हातांनी तुम्ही हा जसा कार्यक्रम घेतला आहे, तशी अनुभवाची शिदोरी सुद्धा माझ्या आयुष्यात माझ्यासोबत दिलेली आहे. मी सर्वांची मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. प्रेम आणि तशीच आपुलकी आपले नाते कायम भविष्यातही राहतील हे मुद्दामून या ठिकाणी 3 वर्ष झाल्यामुळे अधोरेखित करते. आपण सगळे या प्रवासाचे खरे शिल्पकार आहात, भागीदार आहात, आणि म्हणूनच हा अट्टाहास ही हे पुस्तक नांदेड आणि सगळ्यात जास्त लातूर मधल्या कथांवर असल्यामुळे हे पुस्तक याच ठिकाणी प्रकाशित व्हावं हा माझा अट्टाहास होता. कारण इथली माणसं, इथल्या भावना, इथले अनुभव हेच तर या पुस्तकांचं मूळ गमक आहे. ही सगळी माझी माणसं आहेत, माझी नाळ आहे. कारण लातूर ही केवळ माझी कर्मभूमी नाही, लातूरची पहिली महिला जिल्हाधिकारी म्हणून मला आपण ओळख दिली. माझ्या माहेरासारखी माझी ओळख झाली आणि मी माहेरच आहे असं भविष्यातही मानेन. मुलीचं मनापासून कौतुक फक्त माहेरच करू शकतं. याच्यावर जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेल जाता जाता, जीवनाच्या फाईल्स बंद होतात कधीतरी, पण त्या फाईल्स मधील माणसा मनात कायम जिवंत राहतात. कथा कागदावर लिहिल्या जातात, पण त्या जगल्या जातात भावनांमध्ये. आणि म्हणूनच फायलिंगच्या पलीकडे हे पुस्तक आपण नक्की घरी न्याल. हा प्रवास शब्दांचा नाही, तो माणुसकीचा आहे. फायलिंगच्या पलीकडे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या मनात अभिवाचन ऐकल्यानंतर एखादा क्षण जरी या कथांचा स्पर्श करून गेला असेल तरी मला वाटेल माझं लेखन सार्थकी झालं. आपल्या सगळ्यांच्या प्रेमासाठी माझ्या या छोट्याशा प्रयत्नाबद्दल आपले अभिप्राय मात्र नक्की जरूर कळवावे, जे माझ्यासाठी पुढच्या वाटचालीसाठी बळ ठरेल. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मला नेहमी प्रश्न पडायचा की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतात आरशावरती, त्या आरशाला वाहवलेली माणसे गेली कुठे. तर मला वाटते अनेक वर्षाचा प्रश्न कुठं गेली असतील तर ती मॅडम